जगाचा असा इतिहास आहे का सगळी लोक देवाची पूजा करतात, पण पाया पडून सांगतो देव तुकोबारायची पूजा करीत होते. आतापर्यंतचा इतिहास आहे, सगळी लोक कोणाची पूजा करतात? देवाची. पण देव तुकोबारायची पूजा करीत होते. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमान हस्त केले प्रयाण प्रसंगे, तुका भासला मानवी वेशधारी, परी तो लीला विग्रही निर्विकाई, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवला. पण तसं नाही येते. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमान भव सिंधुशी बांधला शेतू जेने, अनाथा कारणे येते तुक्याने. इथं चान्स नाहीये महाराज. कीर्तनातला मुद्दा संपला. गायक वादक सप्ताह कमिटी देणगी देणारी, पंक्तीला येणारी, पंक्तीला बसणारी, पंगत वाढणारी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कुणाची सरडी येरझार, मुद्द्याला सुरुवात. टच मध्ये राहायचं फक्त. आता आपल्याकडे ते गोठाळा चालत नाही. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला ठण भाग. लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बेटे बेटे सावधान. हा, आणि सगळ्या लहान आली पोरांनी माझ्याकडे बघा. 5वी ते 1ली ते 10वी सरळ बसा. बस माझ्याकडे बघ. इकडं एक बोट इथे लावा. सगळे पोरं, बाकीच्यांनी काहीच करायचं नाही. इकडं बघ माझ्याकडं. एक बोट इथे लावा. लावलं की सगळ्यांनी. दोन्ही बाजूला टण भाग आहे का? आहे. हा, करेक्ट. दोन्ही बाजूला टण भागेमध्ये खड्डा आहे का? या खड्ड्यात एक बोट ठेवा. एक बोट या खड्ड्यात ठेवा. आणि एका हाताचं एक बोट इथं ठेवा. किती खड्डे आहेत? बोलत जा. किती खड्डे आहेत? 3. हे तिन्ही खड्डे लॉक आहेत. एक ओपन आहे का? ओपन. हा, आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून घेतलं म्हणून तर नाम घेता कापे. इथून घ्यायचं. प्रेमाची भाषा इथून निघते. तू माझी नाही ना, कुणाची नाही. आणि तू पुढे जरी गेली सुखी होऊ शकत नाही. आणि तू दुसऱ्याच्या घरी सुखी जरी झाली तर ते पाहायला मी राहू शकत नाही. मर ना तू. ए दरिद्री, मर ना. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कट्ट इथून येतो. मोगाम बोलणं इथून येतं. मग इथून एक शब्द निघला. महाराज मंडळी, इथून एक शब्द निघला. अध्याय नंबर 9. आपल्याकडे नंबर सकट घ्यायचं काम. अध्याय नंबर 9 ओवी ऐका. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. म्हणून तर अध्यायातला पहिला शब्द आहे ओम नमोजी अध्याय. इथून ओम शब्द आला. ओम मधून 3 अक्षर आली. अ उ म, आकार उकार मकार. आणि त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यात हा पठ्ठ्या तयार झाला. आता हा पठ्ठ्या तयार झाला. पण हे ज्ञान इतरांना दिलं नाही. ते फक्त कोणाला दिलं? माणसाला. माणसाला आयुष्य कमी दिलं. आणि तेच बरं झालं. हा पठ्ठ्या जर 200 वर्ष ठुला असता, यानं वाणाच ठुला नसता. नाही, पण हे बरं झालं. याचा तंबू 100ला चोपाटला. याला आयुष्य दिलं कमी. आणि देवाने याला 14 गोष्टी एक्स्ट्रा दिल्या. त्या जगात कोणाला दिल्या नाहीत. त्या फक्त कोणाला दिल्या? बोलत जा. कोणाला दिल्या? 1. 14च्या 14 ऐका आता. 1 हात आहे कोणाला? लहान आले पोरं भात बायलेला आहे का? अरे बोला पटकन. जर हजर आहे तुम्ही मग बोला पटकन. बायलेला आहे का? म्हशीला आहे का? शिळीला आहे का? मामाच्या पोरीला? आहे. चला, म्हणजे बैलाला हात नाही, शिळीला हात नाही, मग यालाच हात आहे. आता याचं कार्य ऐका. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. सप्त्यात जर 1000 रुपये दिले तर त्याचे 20,000 होतात. सप्त्यात देत जा. इतर ठिकाणी नका देऊ. आणि कधी धन ठेवायचं. दानानं लक्ष्मी वाढते. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायका कधी जेवायला बोलवायच्या नाही. ते रोग्यात बोलून काय करते? अहो ते दरिद्री मी भात खात. तू येऊच नको बाई. काल झक मारी ती तू. तसा रोगच गेला तू यावं काल येते तू.
त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घालान बांधू नाही द्या. तिच्या पोरांच्या गालावरचं हसू पांडुरंग भेटेल. गरीबाला मदत कर, श्रीमंतांना काय मदत करता हलकटांना. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मळ्या उसाची 10 लिटर दूध काढी ती. सर्दी होईना तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे येत्या. अगं तू जगती तरी का आला. धड त्यालाही मोकळं करीन तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते. अहो आजही सुख गरीबाच्या घरात आहे. हे श्रीमंत हलकटांच्या घरात काय हे काय यांच्या घरी. हे फक्त यांचे फक्त कपडे पाहून घ्यायचे नाही. त्यांच्या काय काहींना इस्टेट बेसुमारी पोर नाही, काहींना इतकी पोरं का झोपाया जागा नाही, आणि काहींनी इतका प्रयत्न केला. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. काय जमाना काहींना इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही. अरे खाय ना आलाय का. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या मर. काही चाल आला काही चालू मेले. काहींना गाव कटाळलंय. हेच खाटाव पडेल. पाहुणे भेटायची पण झाली. मरणच ते भेटा कोण. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले आहे अजून. नुसतं उताना पडेल खाटाव. खात नाही पेत नाही. अख्ख्या गावाचे लग्न मोडे लावला ती ते काही यम त्याला लगेच नेईल का. नुसतं पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. नालायक. हात एक 14 आहेत बर का. दान करा. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो, दान करील त्याचं दुप्पटच होईल. हा एक हात 14 आहेत बर का. 2 बोलणे आणि नीट बोलत जा. एखाद्या मुलाला विचारायचं कुठे आहे रे तुझे पप्पा. सरळ उत्तर दिल, तो बाप कुठे रे. अरे काही नीट बोल ना. बोल. एखाद्यानं गाडी घेतली, समजा एखाद्या पोराचं नाव, तुझं नाव काय पोर आहे. पियुष. तुला मित्र काय म्हणत्या. पियुषा. तुझं नाव काय रे. संजय. तुला काय म्हणते पोर. संजा. अरे व्याकरण तरी नीट वापरीचा. तुझं नाव काय बाबा. भूषण. तुला काय म्हणते पोर. भूषा. तुझं नाव काय रे. तुला काय म्हणते पोर. एवढा विद्वान आहे का तू. तुझं नाव काय रे. श्रावण. तुला काय म्हणते पोर. श्रावण. नाव नीट ठेवता. नीट बोला. एखाद्याने गाडी घेतली ना, नुसतं हसायचं ना आपल्याला. हप्त्यावर घेतली असं. आणि तू एवढी तकलीफ का म्हणून करून घेतो. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोडा. अरे पण तू गप ना. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी, तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण. नाही तर ते काही 100 जण येडे होते की एक बाई वडून आलाय. ते एवढे येडे कधी दणाटायचं. ते इतके येडे नव्हते, पण ते अंगलट आली गंमत. ती बाई गेली बोलून. कधी कधी अंगलट येते गंमत. एकच वाक्य महाराज. एकच वाक्य. एक वाक्य. प्रभू रामचंद्रांची सीता जर लक्ष्मणाला म्हणली नसती का भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडाय जात नाही, याचा अर्थ तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. रामायण उलट फिरलं. गंमत बिघडती महाराज. कव्हा काय होईल सांगता येत नाही. 1 हात, 2 बोलणे आणि 3 हसणे.
ईश्वराने दिलेली देणगी हसत जा. आता एवढा समाज जमणार माझ्या कीर्तनाला. यातल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने आपलं कीर्तन ऐकले वाट्याक येऊ शकत नाही. एकटा हसत होतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. महाराज अहो आता हसण्याचे क्लब निघलेत. हास्य क्लब. म्हाताराने याचा ना हसून आणायचा, म्हाताराने याचा ना हो चला म्हातारीने हसत जा. आणि ईश्वरानं दिलेली देणगी अटॅक. आणि पहिले एज्युकेटेड लोक नीट ऐका, अटॅक हा रोग नाही. जरा डॉक्टर बिक्टर कोणी असले तर नीट आहे. ए त्याला नाही येणार 6 महिन्यात. ए थोडा आवाज वाढव रे. तू उभा राह ना थोडा. एवढे आरडा त्यातून तू निवांत खुर्ची बनला. अहो खुर्चीसाठी रोक रात पाहती नाही, तू तर कवाय बसतो. विठा थोडं उभा राह आणि त्यांच्याकडे पाय. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात आवाज कोणता वाढवायचा एवढं पाय. कोणता हा का. हॅलो हॅलो. नाही 2 नको. चालू करा. काय जजमेंट आहे मंडळी. विठाला विठाला बाजारे विठाला संगत तुमासी बाजारे विठाला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुमाची बाजारे विठाला, सांगतो तुमाशी बाजारे विठाला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. तरी गेला जन्मवाया. नाही तरी
नित्यने म्हणावी तो प्राणी दुर्लभ म्हणावी ते प्राणी दुर्लभ नित्यने म्हणावी तो प्राणी दुर्लभ नित्यने म्हणावी ते प्राणी दुर्लभ क्या बात है लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ अजून एक दोन तीन चाली झाल्या शांत होती. काय राहिलंय महाराज आनंद राहिला नाही. आता कीर्तन थोडं पुढे गेलं ना 11च्या फार टाळ करीत तोंड बारीक करतात आणि कीर्तन संपल्यावर दीड तास मोबाईलवर झक मारतात. ती नाही काय ए आकडा हलवतो काय ए झुकती नाही. हात एक बोलणे दोन. इथं नाही काळजी करायची तुला काही. हसणे 3 आणि हसत जा. आणि पाया पडून माझ्या तोंडातलं वाक्य होतं एज्युकेटेड लोक नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. तणाव आहे तणाव. आणि बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात माझ्या सगट तणाव आहे. मला सुद्धा तणाव आहे. तुम्ही किती देते किती नाही तणाव. चला मी तर आलडोतोय. तणाव आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सगळी माणसं तणावात आहेत आणि तणावमुक्त झालेल्या माणसाला अटॅक येत नाही. हसणे हे तणावमुक्तीचं औषध आहे. हा काय काय टेन्शन घ्यायची गरज आहे. आणि टेन्शन लोकांना अटॅक काय येतो तर संवाद संपला. बोलायची बंद झाली माणसं. हे खोकडं आलंय ना हे 17,000चं. पागल झाली लोक पार. कोणी उठायचं ते कानाला लावायचं. आकलीचा पत्ता नाही काय नाही. कपडे सुईचे नाही. अंडरपॅन्ट नाही पण मोबाईल आहे. चैन उघडी नातू नाही मोकळा. कायम रेंज मध्ये कायम रेंज मध्ये. हलकट क्वालिटीचं आपलं काही. बरं मोबाईलवर बोलतात तरी काय हे नालायक हो. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो काय तुला झक मारायची काय गरज आहे का. मी कुठे पहिला प्रश्न आहे. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो तू. हॅलो जेवला का झोपला का पालथा का होता नाही काय बोकांडी घ्यायचा तुला मोरदेन तो. आणि मोबाईलवर बोलायच्या पद्धती आता नवीन नवीन आल्यात. 4 पद्धती आल्यात. हाता का पाय मा. पहिली पद्धत हॅलो हॅलो. अरे नाही बोलत तो कट कर. बार मागून आग झाली तू वर आळतो तो असं काय करतो. हॅलो हॅलो. नवीन आलंय आता. हॅलो हॅलो हॅलो. आता इकडंच लाव मग. आता काय करतो पुढे जावं. इकडं रेंज आहे. कोणी विनोद नाही महाराज. पाया पडून सांगतो पाया पडून सांगतो. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. मी मरल ना मरणार नाही मी 5-25 वर्ष. 25 तर अजून कसे बी. अरे आधार तर द्या. 25 तर सहज काढील महाराज. अजून
पण खरं सांगू तुम्हाला आपलीच आठवण येईल मेल्यावर सुद्धा का हा माणूस काय म्हणत होता. आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, पण पाया पडून सांगतो, संकट प्रत्येकावर आहेत, तर पाया पडून सांगतो थोडं मानसिक टेन्शन घेऊ नका. ते संकट बोलून टाका कोणाक तरी, म्हणजे हलकं होतं. ते बोलत जायचं, मित्रापाशी सांगून टाकायचं. या मोबाईलमुळे बोला ना कोणी हो. लगवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. हा क्या बुटात पाणी गेलं बो खाली. काय माणसं बोलत जा मा. हे बा, लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिकली तर आतमध्ये ती गोड होऊ शकत नाही. तुमच्या माझ्याकडे किती जरी संपत्ती असली तर संसारातलं दुःख कमी होऊ शकत नाही, कारण त्याचं मूळच दुःखात आहे संसार. त्यामुळे बा थोडं कमी जास्तपणा असणारे, पण ते कोणाला तरी सांगत जायचं आणि दुःख हलकं करायचं. आणि मग अटॅक काय येतो, तेच डोक्यात, तेच डोक्यात, तेच डोक्यात. आणि दुसरी एक गोष्ट पाया पुढे सांगतो, कोणत्याही भांडणातून म्हणजे तो विसरून जायचा तो क्षण. काय मागं झालं ते झालं, तो विषय परत काढायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला पुरीनं धोका दिला, आता स्वभाव आहे तिचा. बरं असं आपल्याला एकट्यालाच नाही दिला, तिघांना दिला. तिला तिघांनी फाशी घेतली, चौथा राहिला तो खैस व्हायचा. पण ती गोष्ट सोडून द्यायची मला. तू पार तिचं पोराही शाळेत जायला लागलं तरी तिच्यावर जळतो, म्हणजे तू काय मरतो का? सोडून द्यायचा हा विषय. एक वाक्य समजा, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. टेन्शन मी. आणि मग हे अटॅक यायचं का म्हणून येतो माहिती का, सतत तेच विचार, आणि त्याच्यामुळे मेंदू येतो ताण, आणि मग रक्त ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं, घामाला अटॅक गेले. जाऊ द्या, ते कधीतरी जाणारच होते, पण हातानं मरण कशाला. हे अटॅक बिटॅक काय नाही. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात त्याला आहे का काही. बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला उघडा बंब वापळा, VIP चड्डी, संडासात बॅटरी लावून, बाथरूम मध्ये बॅटरी लावून, त्याचीच सावली पाहून मागं सरकवली, त्याचीच सावली. काय करतो आता तुम्ही आणि मी घर बांधलेत, फार गेटही केलंय, कंपाऊंडही केलंय, सिक्युरिटी ठुलंय. आलं भिकारी, ती बंगल्यावर फुगीर होत, अरे फडून गळे. तो भिकारी म्हणला, ऐ मी असाच होतो. अरे तू तरी फुडून काढीत म्हणतो, मी तर पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. माझ्या हे दिवस आले, माझा टेलपणा करू नको. हसत जा. 1 हात, 2, आता पटापटा 14च्या 14 नावं सांगतो. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. खाट्यावर निघला कोणाला सांगतो, त्याला बाप उचलून आपटला त्याला सांगतो. माझी सून बिंडोक निघली कोणाला सांगतो, जिथे निघून गेली तिला सांगतो. संसारातला अनुभव कुणाला का सांगायचा नाही. उत्तर, लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिकली आतमध्ये कडूचे. संसारात तुम्ही किती मोठे व्हा, दुःख नाहीच. कारण संसारातलं मुळच दुःख आहे. उत्तर सापडत त्याचं. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असू द्या, मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, संसारातलं दुःख भजनाशिवाय मिटू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असा, पण संसारातलं जे दुःख आहे ते तुम्ही भजनाशिवाय मिटू शकत नाही. आणि ज्या संसारात भजन नाही तो संसार कधी पुराच होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. मग त्याला उत्तर आता सुरुवात झाली. थोडं टच मध्ये राहायचं फक्त. संसारातला अनुभव सांगायचा नाही, परमात्म्यातला सांगितल्याशिवाय राहायचा नाही. का सांगायचं नाही, तो प्रत्येकाला आहे. संसार काय नाही करायची गोष्ट नाही, ती होतच. नवीन काय त्याच्यात काय नवीन. माणसं म्हणतात झालं बघ त्याला पोरगा, आता बायको केलं काय काय माणसं झालं बघ आता बाय यानं बायको केलं शेजारच्याला पोर होईल. संसारात काय नवीन आहे का. माणसं म्हणतात लागलं बघ पाणी, आता खाल्ल्यावर काय लागलं.
संसार नाही पराक्रमाची गोष्ट नाही महाराज, ते होणारच आहे. काय म्हणतो म्हणता आलं बा तो निवडून, वाटलेच तेवढे वाटले म्हणजे त्यानं काय उपकार केला का काय ते? काय म्हणतो हे नाही हो नाही नाही काही नवीन नाही महाराज. ते गाडी घेणं, विहीर खोदणं, निवडून येणं हे काही नवीन नाही. हे काय पराक्रम आहे का? अरे गडी असल्यावर माळ गळ्यात येणं हा पराक्रम आहे. भजन येणं हा पराक्रम आहे. बाय पोरं होणे काय पराक्रम आहे? त्यात काय नवीन नाही. एक वाक्य नाही का संसारातला अनुभव कुणाला सांगायचा नाही, परमात्म्याला सांगितल्याशिवाय राहायचं नाही. पहिलं वाक्य. 6 वाक्य पुरे करतो आपण गत बसतो. दुसरं वाक्य संसारातला अनुभव किती घ्या स्वतःला आहे, जगाला काय फायदा आहे? आपल्या बायको जगाला सोनं, आपल्या आईला काय फायद्याचं? आपल्या वटेवरचा ट्रॅक्टर आपल्या भावाला काय फायद्याचं एका बाबाचे असून? आपण किती कमवलं तर जगाला काय फायदा? वाक्य संसारातला अनुभव सांगायचा नाही, परमार्थातला सांगितल्याशिवाय राहायचा नाही. एक. दुसरं वाक्य संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. हरिपाठ अख्ख्या जगाला आहे, ज्ञानेश्वरी अख्ख्या जगाला आहे, हे यात्रेला कीर्तन आहे अख्ख्यांसाठी. कोणी या नाही का? सगळ्यासाठी. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य संसार किती करा हा पूर्णांक आहे, परमार्थ किती करा पूर्णांक आहे. संसार कधी पुरवणार नाही. काही करा एक राहणार, काही करा. विचारा म्हातारीला कसं काय झालंय? काय नाही, तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. पागल आहे तू. तिसरीचं जमत पहिली बाळात पणाला येते, पहिली बाळात नाही, दुसरी ऑपरेशनला येते, तू मोकळी का होती? विचारा एखाद्या म्हातारीला कसं काय चाललंय? बास वरच्या पिढ्यात पाहिजे करून मारा काढला का मोकळा झालो. अरे गाडव येतो पुढे बारा गाडी तो मागे सायकल उकडती, सायकल उडीत होतो, नटी लावतो, नट बसत होतं, चमडं खालाच होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसत तर या राहते तू मोकळा होतो का? पागल आहे का काय? तू मेल्यावर सुद्धा बांधून मी आता सुतळीनं तू उठून पाहायला बसलाय. सगळे भावबंद आलेत. संसार कुठं पुरा होत असतो का महाराज? महाराजांची भाषा आहे दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसार तो सुखाचा नाहीच. 3 वाक्य सापडे. 4थं वाक्य संसार किती करा शेवटी दुःख आहे, आणि परमार्थ किती करा शेवटी आनंद आहे. आणि 5वं वाक्य संसारात वय वाढलं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढली. संसारात एकदा चिशी बेड झाल्यावर कोण खात? मग घरातल्या माणसांनी नावं किती भारी ठेवली घरच्या माणसाला. अण्णा 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 नाना. घरातली माणसं हुशार किती आहे? अण्णा अण्णा आणि तर आहे नाना. तुम्ही किती भागलं तर आणलं तर आमचं भागत नाही नाना. आप्पा आप्पा आम्ही बोललो तुम्ही गपरा. आप्पा घरात नाव किती सुंदर आहे. सासू 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 सासू. तिच्या डोळ्यात सतत असू तिचं नाव सासू. सासरा जरा घरात नाही कोणाचा आसरा, त्याचं नाव सासरा. ननंद 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 ननंद. जिला भाऊ भावजायचं चांगलं पाहून कधीच होत नाही आनंद, तिचं नाव ननंद. घरातले शब्द पाहिजे सुंदर आहे. हा इथं ऐका आता. संसारातला किती अनुभव घ्या शेवटी दुःख आहे. आणि 6वं वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. कुणी उठणं माळ घाली, कुणी उठणं भजन करीन बाबाची पेंड आहे. कोणी उठायचं नाही पोरला पकवा शिकवत, पकवाच्या याडं निघलं तुझं कोण शिकलं? कोणी उठायचं नाही पोरला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कथा कथा कोटरी पेतात, तुझं काय करू? तसं नाहीये भाऊ. ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. पण पोसात कोणी डॉक्टरचं वर याड आहे, गुरुजीचं पंप लुटीत आहे. कोणती सुईचे भजण्याचे तर पुरे खालाशी भजण्याचे ते तो कार्यक्रमात खेळ गेला. ते काय आता ते झाकली 1.25 लाखाची. बाप पाठ बसून जेवला तर बोलत तुझी येणी डली कोटीच्या पटाशी कमल नाही ना हरीची वदन अशी. त्याचाच कोणी आला काळ्या पेशीत माता. मग त्याचा बाप म्हणतो उभा राहून कायचा हलवितो भाऊ. भरला परे मागून मग बाप म्हणतो भिवळा पितांबर काय जागा गिरी धडकला काय वरी आल. दिली पोऱ्यानं बापाच्या ठोकून मग बाप म्हणतो विठोबाचे नाच्या म्हणे नित्य देवा. दिला पोऱ्यानं बाप घरातून काढून मग बाप म्हणतो ये
उपयोग काय खालचा गडी देखणार पण गडी नाही. काय उपयोग त्याचा गडी देखणार नाही. कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. यदि ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. धर्म नसणारी माणसं फायद्याची नाही. उपयोग काय फायनल झालं. हे 6 वाक्य अभंगातले संपले. बाबाजी चैतन्य भेटले. डोक्यावर हात ठेवला. महिना होता माघ तिथी होती दशमी वार होता गुरुवार. महिना होता माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवारी केला नाही. बाबाजी चैतन्य स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य डोक्यावर हात ठेवला. रामकृष्णाने मंत्र दिला आणि माझ्या शरीरावरचं प्रेम कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढली. माझ्या शरीरावर माझं प्रेम होतं ते संपून गेलं आणि माझी नामावरची प्रीती वाढली. नामावरची प्रीती इतकी वाढली का एक दिवस मला हे जग मिथ्या आहे आणि मीच वासुदेव हे सत्य आहे हा बोध मला झाला. त्या दिवशी हा अभंग तयार झाला. भेटला मला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला गुरु मिळाला. ज्ञानोबा आहे आणि मग ज्ञानोबाचं म्हणणं आहे मी माझ्या गुरुला देवरत नाही ठेवलं. मी माझ्या गुरुचा फोटो देवरत नाही ठेवला. मी माझ्या गुरुचा फोटो छातीला नाही लावला. मी माझ्या गुरुचं पारायण नाही केलं. मी त्याला हृदयातच जागा दिली. पुरावा पहिला अध्याय मद हृदय सद्गुरु संसार करू म्हणेन विशेष गुरु विवेकावरी आणि आख्या जगाला सांगून टाकलं जाणते गुरु भजिजे तेने कृत्य कार्य व्हायचे आणि स्वतःचा अभंग लिहून टाकला. सद्गुरु सारिका भजन असं करायचं. लोक मानव नाही तर मानव आपली मस्ती जिरवायला भजन करायचं. लोकांचं काय नाही लागलं जे मौतीला होते तेच बार होते. आपला आनंद आपण लुटायचा. भाषणाचा आनंद वेगळा आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी मी नित्यनेच केला. लक्ष्मी भेटली भाग्याचे बडसे मुद्देवाचे पण कधी जडजडोनी व्हायला माझे आज कीर्तनाला घेतला अभंग बाबाजी तुकोबारायांचा आहे. अनुभव प्रकरणातला आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सुचला. कीर्तन झालंय सुरू. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून द्या दाढीला हात लावून तांगड्यावर करा कुडी घे फाफा. लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. आपल्या कीर्तनाला आणि आधी आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा लय उत्तरे पण भामतेवाली कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं पहिले का म्हणायचं तुम्ही म्हणायचं त्याच्यात नव्हता त्या तिथं यशला यश नवला नो भामतेवानी ऐकायची ती सभा. तर सभा म्हणजे काय जुन्या नव्यांना नाव ठेवणे नव्याने जुन्यांना नाव ठेवणे आणि येणे 200 रुपये वाजून ऐकले. त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही ह्यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही आपण म्हणायचं जमू नाही तर न जमलं. 200 अधिक जप्ती बरोबर जुलाबीची गोष्ट सभा शिजवणार आहे. खांडा मला तुम्हाला रसा होऊ द्या तुला. परमात्मा असं नाही करत. कुणी वंदा कुणी निंदा आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. यशला यश नवला नो अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायचं नाही. कटीवर हाती बिटीवर उभायचो जगाचा बाप त्याला जगाची काळजी. तुम्ही आम्ही छातात बुडून मारायचं नाही. तो ठरेल काय करायचं तो दिवस फिरवतो आणि बसलेल्या माणसाला सांगून देतो कोणाचे दिवस कधी फिरतील सांगता येत नाही. स्वतःच्या बापाला त्याला सोडलं नाही तर तुम्हाला काय सोडेल. तुम्हाला मला काय सोडेल. स्वतःचा बाप त्याला तडफडून बायकोच्या मांडीवर मारला आणि फडफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. देव येतो रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि आकाशातला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. उलट सांगत नाही. स्वतःचा मामा याला तडफडून मारलाय आणि स्वतःच्या आईला आज बाळांपण होऊन सुद्धा एकही पोरग स्थानाला लागू दिला नाही त्याने. आठ म्हणलं 7वाचा योग मायने नेता पण 8 मुलं आईला घालती पण एक पोरग सुद्धा स्तनातलं दूध प्यायला नाही. हा पटक्या सुद्धा तिच्या कुशीत राहिला तिचं दूध प्यायला नाही. दुसरीचं दूध प्यायला गेला. ते मी टोपलीत बसून गेला. नको ताण बसा. कुणाचे दिवस कसे फिरते सांगता येत नाही. जगातल्या एकाही माणसानं पाठीवर हात फिरवला नाही का जगातल्या एकाही माणसानं गाल ओढला नाही. इथं भिकाऱ्याचं पोरग रडायला लागलं तर माणसं त्याचा मुका घेतात. रस्ते घरात मध्ये मजुराचं पोरग रडायला लागलं तर माणसं त्याचा गाल ओढतात. एका आईने 4 मुलाला जन्म दिला पण जगातल्या कोणत्याच माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. मुका गोळायचं सोडा महाराज गाल तर ओढला नाही पण पोटाला पोटभर भाकर दिली नाही. पण त्या आईची 40 मुलं जगाची आई ठरली. मांडीवर नाही घेतलं या समाजानं डोक्याला मारायला
मांडीवर. अरे भाकर घातली नाही याने, दरवाजात भीक मागू दिली नाही. भीक दिली नाही. मुका तर कोणी घेतला नाही, गाल कोणी वाढला नाही. पण त्यातला एक मुलगा निवृत्त सदा शिवाचा अवतार ठरला, एक विष्णूचा अवतार ठरला, एक ब्रह्मदेवाचा अवतार ठरला आणि एक आदिशक्ती मुक्ताबाई ठरली. दिवस फिरतात, कमेंट कमी करा. बापाच्या जीवावर वळवळ करणारी मंडळी नीट आहे का? जरा 10वी 12वीचे पुढचे टोनगे भंगार जरा नीट आहे का? माझा ठेवानी करू नका. मी शी फुटली नाही नारायण, तुला क्वार्टर गेलो तू वन साईड भांगपाटीतून पाकला तू खूप चिड्या झाला वन साईड भांगपाटी पाकला तू चिड्या अंडर पॅन्टला वा खाजी तिकडे. दिवस कुणाचे फिरतात. आतापर्यंत महाराष्ट्रात कृष्णाला वनवास होता, रामाला वनवास होता, संतांना वनवास होता, शेतकऱ्यांना तर काय म्हणतो वनवासी, महाराज लोकांना वनवास होता. पण आतापर्यंत या महाराष्ट्रात एकाच माणसाला वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा आला मागच्या 1.5 महिन्यात. गेलं तसं आवाजच नाही आला. इथं तुम्हाला कपडे नाही आले, भोंगळा बस पण त्याला सुद्धा कोंडून पोलीस ठुलते. इथून हालायचं, हाजरी द्यायची. गावात येडे बसले, पेटो पेटो पेटो. अरे आपलं झालं तू सोडणार का? 4 दिवस गावात येडे फटाके वाजत होते, पेटो पेटो पेटो. आता मला उद्या सुनावणी आहे, मग हिजो दुसऱ्या दिवशी पेटो पेटो. अरे आपला नाही झाला, त्यांचा झाला, हिजो मला नाही चटीत पेटला याचा फटाका. गायकवाद कोणी जन्मटपाने माई शिशीवाणी कीर्तनात बसलेले महिलापूर्वी बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुढे दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणायला आपलं नाव नाही घ्या. दारुडे बिरुडे जुगारे बिगारे, मटकेवाली आकडेवाली, मटण मिटण खाणारे, बिवडे बिवडे, बापाला उचलून आपटणारे पोरं, बापाला धोका देणारे पोरं, बापाला धोका देऊन पळून जाणारी पोरगी, पळून गेलो परत येणारी पोरगी. गायकवाद कोण सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला बुवाजी बाबाच्या यात्रेच्या उत्सवाच्या कीर्तनाला सुरुवात. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी बुवाजी बाबाच्या यात्रेचं एकच वाक्य तुम्हाला सांगतो. पाणी कुडूनही निघू द्या ते पांडुरंगालाच मिळतं. पाणी कुडूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पाणी कुडूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पाणी कुडूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पूजा कोणाची करा ती पांडुरंगालाच जाते. याशी भेद नाही करीत पाहिजे. हा देव भारी, तू गपचूप राह. हा देव भरीन तो देव भरणे, महाराजांची भाषा माझी नाही. 3रा अध्याय असं सांगतो, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजे, अज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल. पण माऊलीने ओव्या सांगितले 3ऱ्या अध्याय तेवढे ऐका. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवाला न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळा. हाच देव आहे, हाच देव आहे. पुरावा त्याला असा आहे, ज्ञानोबाच्या ओव्या इतक्या सुंदर आहे. तुम्ही शरीरात न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही बोंबलं हिंडायचं नाही. तुम्ही तीर्थाशी ना जावे, देवाला जायचं नाही. मग स्वतःचा धर्म पाळा. पुरावा 18वा अध्याय. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तुनी जे आवे. ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म पाळा, त्याच्यातच देव आहे. आता उलट सांगतो तुम्हाला, जगातल्या कोणत्याही देवाची पूजा करा ती पांडुरंगाचीच होणार आहे. पाणी कुठूनही निघू द्या ते सागरालाच मिळणार आहे. आणि दागिना कशातही घाला तो सोन्याचाच असणार आहे. तो कानात घाला नाही तर पायात घाला. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, फक्त त्या देवात पांडुरंग दिसणार आहे. माझी भेद नाही करायची. मसोबा हरिण बिरोबर हा बावळात पण नाही. 12वरच्या गप्पा सोडून द्या, हे सोडून द्या. नर हरी सोनाराला शंकराचं तोंड पाहिजे होतं, पांडुरंगाचं पाहिजे नव्हतं. तर कमराचा करगुट्याचा माप घ्यायला पांडुरंगाला शंकर व्हावं लागले. मग तुम्ही बुवाजी बाबाच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल तर तुम्हाला बुवाजी बाबा मध्येच पांडुरंग दिसला पाहिजे. त्याच्यात पण तुझी डाळ पायाची डाळच नाही ना, तो त्याच्यात जायचंच नाही. समजा एखादा माणूस म्हसोबाचा भक्त आहे, त्याला पांडुरंगात म्हसोबा दिसला पाहिजे. भेद करायचं काय का? आणि भेदामुळं देव लोकला. आणि बुद्धिमान माणसं वाद घालीत नाही. मधली जी पिलावळ असते ही भंगारची क्वालिटी, ही भाद्रपदी पडायला झाली. यांच्या शंका कांबार का मानतो तो मुटकं बांधील, तुला काय खबर माळीत म्हणे 108च का आम्ही 908 घालू, तुला रुतती का? तुला इतरलं का आम्ही दारुड्या दंडोळे का दाखवतो? तू का आला आमच्याकडे धर्मारी? ही दारुडे बिरुडे नालाय काय नाही. माळीत म्हणे 108च का आम्ही 908 घालू, तुला काय रुतती का?
मला आम्हाला घालते ना, आम्ही कुठे घालू, कमराला बांधू मला. आम्ही इथे लोक दारू प्यायला डोळे का दाखवतो, तोंड वाकडं तिकडे का करतो, चांगला पायजमा का खराब करतो, विचारलं तुला. आणि कमी बुद्धीची माणसं धर्म बिघडवतात. यांना भेजा असतो असं नाही, एअरफटच असतात. मला एकाने विचारलं, एवढ्या संतरी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आता जे एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चढ नाही. त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बॉसी काय करायचे, तुला मी एकटा बाज झालो, तुला मी आता या मंदिर तिकडे नेऊन घालतो, तू फक्त वाघ हो बसून ये ना नाना का. तुला अक्कल आहे का भिंत कधी चालवती. वाघ होती कोणाला तू बिगर चैनीच्या गावात हिंडतो, तू काय चैन तर वरवर. लगेला गेला मोबाईल आला, बुटात पाणी गेलं पण त्याला चैन नाही. कमी बुद्धीची माणसं इकडे डोक्याला येतात. महाराजांची भाषा माझी नाही. आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा ठारा मोडेला, वव्यांप्रमाणे आपल्याकडे पाठ पर्यंत घ्यायचं. आगा स्वधर्म